महत्त्वाची बातमी, चिखलदरा येथे विकेंडला एकतर्फी वाहतुकीचा निर्णय घेतला। वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यात आलाय। वाहतूक पोलिसांचा वन वेचा निर्णय। अरुंद वळणांवरील अपघात थांबण्यास त्यामुळे मदत होईल। विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात विकेंडला आणि सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते। यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे हा वन वेचा निर्णय घेतला। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार आकोडे यांनी। गेले 2 दिवसापासून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्या कारणाने अमरावतीच्या नंदनवन संबोधल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी जी आहे ते वाढलेली आहे आणि याच कारणामुळे वाहतूक जी आहे ते वळवण्यात आलेली आहे, जेणेकरून पर्यटकांना कुठल्या प्रकारचा सामना करता येऊ नये, त्यांना कुठल्या प्रकारची समस्या निर्माण होऊ नये याकरता एकतर्फी वाहतूक जी आहे ते या चिखलदऱ्यामध्ये करण्यात आली आहे। एकंदरीत बघितलं ही संपूर्ण वाहतुकीसाठी जर बघितलं जवळपास 200 पोलीस कर्मचारी, होमगार्डचे सह संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस या ठिकाणी कार्यरत लागले। मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते ग्रामीण भागातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात। त्याच कारणाने ही वाहतूक जर बघितली तर एकतर्फी वाहतूक आता स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे। पर्यटक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात। इथला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक येत असल्या कारणाने वाहतुकाचा कुठल्याही प्रकारचा सामना होऊ नये या कारणाने वाहतूक जर बघितली तर एकतर्फी वाहतूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि सध्या चिखलदऱ्यामध्ये जर बघितलं तर अत्यंत आनंददायक, आल्हाददायक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। जणू काही चिखलदऱ्याने हिरवीगार चादर उडलेली आहे असं या ठिकाणी वातावरण निर्माण झालंय। संपूर्ण या ठिकाणी धुक्याचं वातावरण निर्माण झालंय आणि या धुक्याच्या वातावरणामध्ये सगळीकडे धुकं पसरलं असल्या कारणानं वाहन चालवताना त्यांना समस्येचा सामना करता येऊ नये यासाठी ही वाहतूक जी आहे ती एकतर्फी करण्यात आलेली आहे। आणि या एकतर्फी वाहतुकीमध्ये जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी सह होमगार्ड असतील, जवान असतील, सगळे या ठिकाणी कार्यरत लागलेले आहेत। वाहतुकीच्या सामन्यासाठी हे संपूर्ण कार्यरत आपली ड्युटी या ठिकाणी निभवतात। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।